मध्यंतरी एक बातमी आलेली, काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त या लवकरच शिंदे गटात प्रवेश करतील अशी चर्चा असल्याची. पण या बातमीला अपेक्षित अशी प्रसिद्धी मिळाली नव्हती. पण लक्षात घ्या, प्रिया दत्त यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेणं हे राजकीय दृष्ट्या महत्त्वाचं आहे. प्रिया दत्त या सुनील दत्त आणि नर्गिस दत्त यांची कन्या आणि संजय दत्तच्या बहीण आहेत. एक नजर या दत्त कुटुंबाच्या इतिहासावर फिरवली तर दिसून येईल की एकेकाळी हे दत्त कुटुंब काँग्रेसमधील चर्चेतलं कुटुंब होतं. सुनील दत्त हे लोकसभेवर खासदार होते, तर नर्गिस या राज्यसभेवर खासदार होत्या. तर 2009 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर प्रिया दत्त या उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या. मात्र 2014 मध्ये भाजपच्या पूनम महाजन यांचा इथून शक्तिशाली उदय झाला आणि प्रिया दत्त यांचा पराभव झाला. याच पराभवाची पुनरावृत्ती 2019 मध्ये झाली. आता या कुटुंबाची चर्चा ना बॉलिवूडमध्ये होते ना राजकारणात. आता पुन्हा सेकंड इनिंग खेळण्यासाठी प्रिया दत्त नवे राजकीय पर्याय शोधत असल्याचं सांगितलं जातंय. पण आपला विषय असा आहे की एकेकाळी बॉलिवूड गाजवलेलं दत्त कुटुंब फिल्म इंडस्ट्री सोडून राजकारणात कसं आलं? दत्त कुटुंबाचा इतिहास काय, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रगती देसाई आणि लगावबत्तीमध्ये तुमचं स्वागत. दत्त कुटुंब हे राजकारणातील गाजलेलं कुटुंब तर आहेच, पण राजकारणात येण्याआधी यांनी बॉलिवूडमधून लोकप्रियता मिळवली होती. सुनील दत्त यांचं खरं नाव बलराज दत्त. बॉलिवूडमध्ये आल्यानंतर त्यांनी नाव बदललं. त्यांच्या खूप कमी वयात त्यांच्या वडिलांचं निधन झालं. पाकिस्तानातून सुरुवातीला हरियाणा, लखनौ नंतर ते मुंबईत आले. आधी फाळणीचे चटके सोसले आणि मग आर्थिक चटके सोसले. परिस्थिती खूपच वाईट होती, ज्यामुळे त्यांना बसमध्ये कंडक्टर म्हणून देखील काम करावं लागलं. नंतर त्यांनी आकाशवाणीमध्ये नोकरी केली आणि मग 1955 मध्ये रेल्वे प्लॅटफॉर्म या हिंदी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. अभिनेता, चित्रपट निर्माता, दिग्दर्शक असे टप्पे पार करत या 48 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांना फिल्मफेअर, जीवन गौरव, राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार ते पद्मश्री अशा नामांकित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. त्यांचं लग्नही त्यांच्या कारकिर्दीतला चर्चेचा विषय होता. सुनील दत्त यांनी 1958 मध्ये त्या काळच्या गाजलेल्या मुस्लिम अभिनेत्री नर्गिस यांच्याशी लग्न केलं. त्यांच्या लग्नापूर्वी नर्गिसने हिंदू धर्म स्वीकारला आणि निर्मला दत्त हे त्यांना नाव मिळालं. नर्गिस ही तेव्हा फिल्म इंडस्ट्रीमध्ये टॉपवर होत्या. फिल्मफेअर, ऑस्करसाठी नामांकन तसेच 1958 मध्ये नर्गिस यांचं सक्सेसफुल असं त्यांचं करिअर होतं. दत्त दाम्पत्य समाजकारणात सक्रिय होतं. अंध आणि अपंग मुलांकरता तसंच इंडियन आर्मीसाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवले. पद्मश्री पुरस्कार मिळताच नर्गिस यांना 1980 मध्ये राज्यसभा खासदारकी देण्यात आली होती. पण त्यांना राजकीय कारकीर्द पूर्ण करता आली नाही. नर्गिस यांचं कॅन्सरनं निधन झालं. तेव्हा सुनील दत्त मानसिकरित्या खूप खचले होते. गोरगरिबांना कॅन्सरचे उपचार भारतातच व्हावेत म्हणून त्यांनी नर्गिस दत्त फाउंडेशनची स्थापना केली. पुढे जाऊन सुनील दत्त ही राजकारणाकडे वळाले, पण ते राजकारणात येण्यामागे राजीव गांधी कारणीभूत ठरले. 1984 मध्ये जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा राजीव गांधींनी सुनील दत्त यांना काँग्रेसकडून निवडणूक लढवण्याची ऑफर दिली. दत्त यांनी ती ऑफर स्वीकारली आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून लोकसभा लढवली आणि ते निवडूनही आले. मनमोहन सिंग सरकारमध्ये युवा कल्याण आणि क्रीडा खात्याचे ते मंत्रीही होते. पुढे त्यांचा वारसा चालवला त्यांच्या पुढच्या पिढीनं. नर्गिस आणि सुनील दत्त यांना संजय, नम्रता आणि प्रिया अशी 3 मुलं. त्यामधील संजय अभिनेता आहे, तर प्रिया राजकारणात सक्रिय आहे. बाकी नम्रता दत्तचे लग्न दिवंगत अभिनेते राजेंद्र कुमार यांचा मुलगा आणि अभिनेता कुमार गौरव सोबत झाले. बाकी अभिनेता म्हणून संजय दत्तने बरेचसे चित्रपट हिट केले. पण अंमली पदार्थांच्या सेवनामुळे संजय दत्तचं करिअर धोक्यात आलेलं. त्यात 1992च्या दंगली आणि नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्याचं नाव समोर आलं. राहत्या घरी बेकायदेशीर AK-56 रायफलचा साठा सापडला, त्यामुळे त्याच्यावर टाळा लागला. अटकेची कारवाई देखील झाली. त्याच्या सुटकेसाठी वडील सुनील दत्तने अनेक प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवारांची मदत घेतली, पण याचाही उपयोग झाला नाही. शेवटी त्यांनी मातोश्री गाठली. संजय दत्तला बाळासाहेबांचे पाय धरायला लावले. वैचारिक मतभेद असतानाही बाळासाहेब ठाकरे संजय दत्तच्या पाठीशी उभे राहिले. मोठ्या कायदेशीर लढ्यानंतर 1997 मध्ये संजय दत्तला पुन्हा जामीन मिळाला. पण या सगळ्या प्रकरणामुळे सुनील दत्त आपल्या राजकीय कारकिर्दीत तर संजय दत्त बॉलिवूडमध्ये खूप मागे पडले. अखेर 2005 मध्ये हार्ट अटॅकने सुनील दत्त यांचं निधन झालं. ते शेवटचे मुन्नाभाई MBBS मध्ये दिसले होते. सुनील दत्त यांच्या निधनानंतर त्यांची धाकटी मुलगी प्रिया दत्त यांनी वडील ज्या मतदारसंघाचे खासदार होते, म्हणजेच मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातूनच काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि निवडूनही आल्या.
पुन्हा 2009 मध्ये देखील दुसऱ्यांदा निवडून आलेल्या, पण 2014 आणि 2019च्या मोदी लाटेत त्यांना पूनम महाजन यांच्याकडून सलग 2 वेळा पराभव स्वीकारावा लागला. पण 2014च्या लोकसभा निवडणुकीनंतर प्रिया दत्त यांनी पक्ष कार्यातून अंग काढून घेतलं. हे कुठेतरी राहुल गांधींना खटकलं. त्यामुळे राहुल गांधींनी अध्यक्ष झाल्यानंतर प्रिया दत्त यांच्यावर असलेली राष्ट्रीय सचिव पदाची जबाबदारी राहुल गांधी यांनी काढून घेतली. पद काढून घेतल्यानंतर प्रिया दत्त यांनीही माझ्याशिवाय काँग्रेसला पर्याय नाही अशी भूमिका घेतली. त्यामुळे हे संबंध दोन्ही बाजूने ताणलेले होते हे दिसत होतं. आता प्रिया दत्त या शिंदे गटात प्रवेश करतील अशी चर्चा सुरू आहे. पण वडिलांपासून चालत आलेला काँग्रेसी वारसा आता प्रिया दत्त बदलतील का? तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी आमच्या लगावबत्ती या YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.